नागपुरात ट्रान्सफॉर्मरसाठी कूलर लावण्यात आले. वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी ही शक्कल लढवण्यात आली. वाढत्या उष्णतेचा परिणाम वीज पुरवठ्यावर होतोय, त्यामुळे आता कूलर लावावे लागतात. भीमा नदीवर सर्वात उंच आणि लांब पूल जून महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 622 मीटर लांबी असलेला हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आषाढी यात्रेत होणारी वाहतूक कोंडी आता संपणार आहे. नाशिकमधील धोकादायक वाडे आणि जुन्या इमारतींना महानगरपालिकेने नोटिसा बजावल्यात. पावसाळ्यात जीर्ण आणि धोकादायक वाडे पडून दुर्घटना होत आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या. तसंच स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास दंड आकारण्याचा देखील इशारा देण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक बॉटल. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. बॉटल्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. पेंच व्यवस्थापकाकडून आता काचेच्या बॉटल्समध्ये शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जातं. या उपक्रमामुळे जंगलात होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील संघानाईक तांड्यावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. सकाळी टँकर येणार असं शासनातर्फे सांगण्यात आलं होतं, मात्र दुपार झाली तरी टँकर न आल्यानं महिलांचा हिरमोड झालाय. मराठवाड्यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. मोठमोठे प्रकल्प कोरडे ठाक पडले. संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारं सारंगी धरणही कोरडं ठाक पडले. त्यामुळे वैजापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. इंदापूरमधील उजनी धरणाचा पाणी साठा खालावला. गेल्या 44 वर्षातला सर्वात निचांकी पातळीवर उजनीचा साठा गेला. धरणात सद्यस्थितीत उणे 59.41% साठा उरला. त्यामुळे उजनीवर अवलंबून असणारा सोलापूरकरांसह इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ड्रोनची ही दृश्य विलास लोंढे यांनी टिपली आहे. नाशिकमधील धरणांनी आता तळ गाठलाय. 12 जुलैपर्यंत पुरेल एवढंच पाणी आरक्षण धरणात समूहात आहे. त्यामुळे 19 दिवसाचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी पुढील महिन्यात 15 आणि 29 जूनला शटडाऊन करण्याचं नियोजन करण्यात आलंय.